ह्यो गणपतीतलो व्हिडिओ असा मायराक जातानाचो. मायराक जाताना बघा एका सासूर हशिनीच्या तोंडावर किती खुशी असताना मायराक जाताना. बघा मी किती खुश आहे त्या बघा. बघा किती स्माईल आहे तोंडावरती. वाव. अशा प्रकारे आमकां जाताना पहिला दी आडारी लागता, नंतर मग खैदा लागता. खैदाचं रोड सोडलं की नंतर महानचं रोड. या महानचा वळण बघा किती डेंजर आता. ह्या वळणावरती पहिल्यांदा खूप ॲक्सिडेंट होईल. मी पण एकदा एक्सपिरियन्स घेतलं आहे. कारण आम्ही ह्या रोडने कॉलेजला येऊ एस टीन. आमच्या एस टीक एकदा धडक बसलेली. तर त्या एक डेंजर वळण असा करत करत बघा पुढेच पूर्ण रोड तो महानचो असा. महान आता येताना आता बघा एक गावडे हॉटेल म्हणून स्टॉप लागता. तो मेन असा इथलो गावडे हॉटेलचं स्टॉप. आता आम्ही लागलो बिळवसच्या रस्त्याक. बिळवसचा रस्तो चांगलो, खूप चांगलो. खूप बघा वातावरण बघा किती छान वाटता, मस्त वाटता. पाऊस पण तेव्हा नेमको असो भरान येलेलो. आणि आम्ही घाबरत होतो, अरे आता पडलं तर काय करायचं. रेनकोट तर नाही घेतलेलो आम्ही. इकडे काही बघा आंब्याची मोठी बाग मिळतात इकडे. बिळवसला खूप ही मोठी बाग आंब्याची. बघा इकडे ह्यो रोड गेलो तो बिळवसचं जलमंदिर फेमस आता. बिळवसचं जलमंदिर छान असं करत करत आम्ही पुढे येलो. आणि ह्या ती डाव्या साईडला जो रोड गेलो तो अंगणेवाडीसाठी. अंगणेवाडी आपली भराडी माता जत्रा मोठी भरता तुमका माहीतच असतात. आम्ही लहानपणापासून त्या जत्रेक जातो. ह्यो बिळवसचा हायस्कूल असा. हे या दत्त मंदिर आहे, एकमेव दत्त मंदिर असा बिळवसमधला. हे पण रोड अंगणेवाडीसाठीच गेलो असा करत करत आम्ही बागाच्या रोडला लागलो. ह्यो पण डाव्या हाती जो रोड गेला तो देऊळवाड म्हणून देऊळवाड गावून तिकडे गेलो तो रोड. तिकडे आम्ही देऊळवाडसाठी आम्ही रामनवमी नेहमी यायचो उत्सवासाठी. ह्यो असा तो भोगलेवाडीचो उतार. हो पण खूप डेंजर इथे पण खूप ॲक्सिडेंट व्हायची. ही दिसता ती मराठी शाळा. आम्ही लहानपणापासून इकडे स्पर्धांसाठी येऊ. रस्ते बघा किती खड्डे झालेत ते बघा 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 काय ते. बापरे. आणि ह्यो एक बघा छोटंसं पूल मिळता. आता येणारा बागा आहेत. आम्ही इथे पहिल्यापासून केस कापू बाजारासाठी, पुन्हा राशन दुकान असा इथे, पुन्हा डॉक्टरसाठी आम्ही येऊ. खोत डॉक्टर म्हणून ते फेमस आहेत इथले बागायतमधले. ते आम्ही इकडे लहानपासून तशी येतो बागायतामध्ये. हे विठलादेवी नदी आहे इकडे. विठलादेवी मंदिराचं आहे. अशी घरं बांधलीत बघा छानपैकी. पोपळीची जागा. आता आम्ही मजद्याच्या रोडला लागलो. मजदा म्हणून येला बघा. हे आमचा मजदे डिटा तिठा आहे. हे आतमध्ये जो रोड गेला तो माझं माहेरचं आधी म्हटलं इकडे जाऊन येऊया. माझ्या माहेरचं गणपती गेलेलो ना, तर म्हटलं आधी याच्या मामाच्या घरी जाऊया. मामाचं याचं गाव मालडी. मालोंड गाव नाव पण आम्ही त्याला मालडी म्हणतो. मालडीक जाऊया म्हणून. मालडी जाताना विरन गाव भेटतात. तिकडे पूर्ण बाजार वगैरे भरता बुधवारचं. इकडे सगळे मासे विसे सगळं आम्ही इथून घेऊन जाऊ कधी खाऊचे झाले तर. पुन्हा कांदळगारांची भजी वर्धमानचा दुकान फेमस आहे ते. आतमध्ये एक रोड गेला ह्यो मालडीसाठी असा. तिथूनच इथे त्या स्टॉपला मामांचं दुकान आहे. जराशी भेट दिलं आणि पुढे निघालो. बघा मालडीचं वातावरण पण बघा किती सुंदर असा. खूप इकडे शेती केली जाता. भात वगैरे भुईमूग वगैरे सर्व
तिकडे घर आहे कसं तर नेहमी बंद असतं, पण इथे बाग त्यांची मोठी आहे, खूप छान आहे, सुंदर आहे. हे छोटीशी बांधलेली घरं ती रात्रीसाठी असतात हां, राखण करूसाठी भुईमुगात रावासाठी. अशा प्रकारे आम्ही करत करत आमच्या सासूच्या मायराक पोचलो. गणपती बघूसाठी म्हणजेच माझ्या मिस्टरांच्या मामाकडे पोचलो. तो खाली एक स्लोप असा त्यांच्या घराकडे जाऊ ते त्या स्लोपमधूनच त्यांनी बघ कशी गाडी काढल्या. गणपती वगैरे बघितलं, जेवलं आणि तशीच आम्ही निघालो आणि आमच्या माहेरच्या रोडाक लागलो. देवांशला पण आमच्या म्हणजे माझ्या पोरग्याक पण माहिती आहे खंय जाऊचं आता. एक स्वामी समर्थांचा मठ लागतो, तो फेमस असा तिकडे. सगळी खूप लोक येतात इथे. कशी घरा वगैरे झालीत बघा आमच्या घरा. मीच आता माझ्या गावाक ओळखत नाही. गाव माझं वेरली आहे. खूप सुंदर गाव असा, छान असा. आय लव्ह वेरली. माझी इकडे मराठी शाळा माझी लहानपणीची बघा, 7वीपर्यंत मी हे शिकलं आहे. फायनली मी माझ्या माहेराक येऊन पोचले. सगळीजणं वाटच बघत होती कधी येतं होती. अशा प्रकारे मग आम्ही तिथे थांबलो, खाल्ला पिल्ला आणि परतीच्या प्रवासाक लागलो. संध्याकाळ झालेली तर म्हटलं उगीच उशीर नको, तर म्हटलं येळार घरात जाऊया. येताना मी आडारीच्या नदीचं मी व्हिडिओ काढू विसरलेले, तर म्हटलं जाताना तरी काढूया. तर ही आडारीची नदी आहे आणि या नदीच्या डाव्या साईडला एक गणपती मंदिर आहे. खूप छान असा मंदिर होता. आम्ही जातो दर टायमिंगला. माझ्या मिस्टरांका आता गणपतीचं मंदिर खूप आवडतं. तिथे रिलॅक्स वाटत आहे का तेव्हा दिसतात तिकडे मंदिर असा. हल्लीच तर नवीन पुन्हा बांधल्यानी आहे. अशा प्रकारे आम्ही घरी येऊन पोचलो.